आज घ्यायचं होतं आम्हाला रानामध्ये जागेवरती बोर. आज सकाळी मस्त असं वातावरण होतं. सकाळी 8-8:30च्या आसपासच आम्ही रानात निघालो. नाईटवरून आले होते. मग आल्याला त्यांनी मस्त आंघोळ वगैरे केली आणि थोडासा नाश्ता केला आणि पटकन रानात गेलो. आज आमचं एक महत्त्वाचं काम होतं. महत्त्वाचं म्हणजे खूपच घाई केली आता असं वाटतंय. पण ठीक आहे, जाऊ द्या. आता काय नंतर काय घ्यायचं, तो घेणार तर होतोच ना. मग पण म्हटलं होतं की आता नको घ्यायला, पण मी खूप हट्ट केला की नाही आता घेऊन टाकू आपण. म्हणून ते माझ्या सांगण्यामुळे आले आणि मग म्हटले ठीक आहे घेऊ. आम्ही आज रानामध्ये गेलो होतो बोर घेण्यासाठी. आमचं चाललं होतं घ्यायचंच म्हणून, पण एवढंच की नंतर घ्यायचं होतं ज्यावेळेस बांधकाम सुरू करणार त्यावेळेस. प्लॉटिंग रिकामंच आहे आणि सध्या तरी आम्ही त्यात काही लावलेलं पण नाही आहे. ज्यावेळेस बांधकाम करायचं आहे त्यावेळेस बोर घ्यायचं ठरलं होतं. पण जाऊ दे ठीक आहे, माझ्यामुळे आहो पण रेडी झाले आणि मग रानामध्ये सकाळी गेलो. पूजा वगैरे केली. त्यानंतर मामांनी पाणी वगैरे पाहिलं, त्यांच्याच मामांनी. आम्ही काय पाणी वगैरे आणला नव्हता, असं घरच्या घरीच पाहिलं होतं. ठीक आहे, आम्हाला पाणी चांगलं लागलं, पण बोरच्या घरी खूप लेट झालं. सकाळी त्यांनी दिलं होतं आम्हाला 8चा टायमिंग आणि ते डायरेक्ट दुपारी आले, म्हणजे 12च्या पुढूनच आले. तर आहोंचं म्हणणं होतं की आपण बघू नंतर दुसऱ्या एखाद्याला सांगू. आज गावात पण तसे बरेच आहेत, पण ठीक आहे ना, आधी एखादा बघितलं होता आणि आम्हाला तिघा जणांना प्लॉटवाल्यांना बोर घ्यायचा होता. पण अचानक त्यांचं ठरलं की नंतर घेतो, मग आम्ही घेऊन टाकला. मग आमच्या नंतर परत त्यांनी घेतला. संध्याकाळी 8च्या पुढून त्यांचं पण बोरचं काम झालं. इकडे पूजा वगैरे करून घेतली. मामाने नारळ वगैरे फोडला, आहोने पण फोडला, पूजा वगैरे केली आणि मग बोरला स्टार्ट केला. हा व्हिडिओ नंतर मी शूट केला पर एंडिंगला. आधी आम्हाला पाणी लवकर वरतीच 150 ते 200 फुटाच्या आतच पाणी चांगलं लागलं. पण आम्ही म्हटलं थोडंसं अजून आपण खोल घेऊ. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. इकडे पिलं बसलं तर वेपर्स करत राहणार.